नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात A6 टीव्ही मराठी. आधी वळूया हेडलाईन्स कडे. राज्यभरात शेतकरी आक्रमक. आता थेट नागपूर हैदराबाद महामार्गावर हजारोंची गर्दी आणि चक्काजाम. हिना गावितांची भाजपात घरवापसी. पक्षाला मिळणार मोठं बळ. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा पप्पू. राहुल गांधीला उल्लेख करत फडणवीसांचा निशाणा. काहीही झालं तरी कर्जमाफी घेणारच. बच्चू कडू आक्रमक. हजारो शेतकऱ्यांचे नागपुरात आंदोलन. शरद पवार यांच्या अहिल्यानगर दौऱ्यापूर्वीच पक्षाला धक्का. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम. संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला सुरुवात. रवींद्र दंगेकरांच्या अडचणी वाढल्या. कोर्टाचं समन्स. नेमकं प्रकरण काय? पुणे जैन बोर्डिंग प्रकरण. जैन मुनींची मोठी घोषणा. फडणवीसांकडे काय गेली मागणी? शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका. 2-4 मंत्र्यांना कापा. नागपुरात रविकांत तुपकरांचे आक्रमक भाषण. मुंबईकरांच्या सेवेत 150 बेस्ट बस. 21 मार्गावर धावणार लालपरी. 1.9 लाख प्रवाशांना सवारी. तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रमुख मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी नागपुरात भव्य मोर्चा काढला आहे. अमरावती जिल्ह्यातून सुरू झालेला हा महाएल्गार मोर्चा सध्या जामठा परिसरात पोहोचला आहे. नागपूर ते हैदराबाद महामार्गावर बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी चक्काजाम आंदोलन करत आहेत. यामुळे महामार्गावर 8 ते 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. बच्चू कडू ट्रॅक्टरवरून मोर्चाचे नेतृत्व करत आहेत. त्यांच्या सोबतच महादेव जानकर आणि रविकांत तुपकर हे देखील उपस्थित आहेत. हा मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी बंगल्यावर धडकणार आहे. आंदोलकांनी रस्त्यावर बसून 7/12 कोरा करा अशी मागणी लावून धरली आहे. माजी खासदार हिना गावित यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. 2014 ते 2024 या काळात त्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. गावित यांनी भाजपमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल पक्षाच्या नेत्याचे आभार मानले. यावेळी त्यांच्यासोबत अक्कलकुवा आणि तदोळा मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी, ज्यात माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा समावेश होता. त्यांनी मुंबईत प्रवेश केला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि नंदुरबारचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचे त्यांनी विशेष आभार मानले. त्यांच्या लहान बहीण डॉक्टर सुप्रिया गावित यांनीही त्यांना पुन्हा भाजपमध्ये येण्यासाठी आग्रह धरला होता असे त्यांनी नमूद केले. एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये असं फडणवीस म्हणाले. कालच्या त्यांच्या प्रेझेंटेशनवर निशाणा साधत फडणवीसांनी आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी बनू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. फडणवीसांच्या मते आदित्य ठाकरे यांनी दाखवलेले पॅन कार्ड खोटे निघाले आहे. या खोट्या दस्तावेजाबद्दल आदित्य ठाकरे माफी मागणार का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. काही लोकांना रोज खोटे डॉक्युमेंट दाखवण्याची सवय जडली आहे असे फडणवीस म्हणाले. फडणवीस पुढे म्हणाले की आता त्यांनी दाखवलेले पॅन कार्ड खोटे निघाल्याने त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. या प्रकरणी पॅन कार्ड कुणी काढले यावर FIR दाखल होण्याची शक्यता आहे. रोज खोटे डॉक्युमेंट तयार करून प्रेस कॉन्फरन्स घेण्याच्या सवयीवर त्यांनी टीका केली आहे. राहुल गांधींनी मोठ्या स्क्रीनवर सादरीकरण करून खोदा पहाड आणि चूहा भी नाही निकला असेच काहीसे आदित्य ठाकरेंनी काल केले अशी उपमा फडणवीसांनी दिली. माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांच्या मागणीसाठी चांगलेच आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी लढवून धरली आहे. बच्चू कडू यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विदर्भ तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी नागपुरात दाखल झाले आहेत. सध्या कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चासाठी नागपुरात हजारो शेतकरी ट्रॅक्टर, मिळेली ते वाहने घेऊन आले आहेत. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता कडू यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी नागपुरात ठाण मांडले आहे. सध्या कडू नागपूर ते हैदराबाद महामार्गावर चक्काजाम आंदोलन चालू केले आहे. या आंदोलनामुळे नागपूर ते हैदराबाद महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली आहे. काहीही झालं तरी कर्जमाफी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. सभेत बोलताना ही लढाई सोपी नाही, प्रत्येकाला योगदान द्यावे लागेल तरच ही लढाई यशस्वी होईल असे म्हणत या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कडू यांनी केले. राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यापूर्वीच पक्षाला धक्का बसला आहे. युवक जिल्हा अध्यक्ष अमित भांगरे यांच्या आई आणि काकांनी भाजपेत प्रवेश केला आहे. 2 नोव्हेंबर रोजी शरद पवार हे अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यापूर्वीच शरद पवार गटाला हा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष अमित भांगरे आणि आई सुनीता भांगरे यांच्या गेल्या काही दिवसांपासून
सातत्यानं मंत्री विखे पाटील यांच्याशी भेटीगाठी सुरू होत्या। त्यानंतर आज अखेर अमित भांगरे यांच्या आई आणि काका यांनी मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात प्रवेश केला आहे। तर दुसरीकडे अमित भांगरे यांची भूमिका मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे। अमित भांगरे हे काल मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित होते, मात्र आज अमित भांगरे यांच्या आई आणि काका यांनी भाजपात प्रवेश केल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची पत्रकार परिषद कचनार शहरात पार पडली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या वार्षिक बैठकीबाबत महत्त्वाची माहिती समोर दिली आहे। संघाच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या बैठकीला 30 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे। 30 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर दरम्यान या बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे। ही बैठक जबलपूर जिल्ह्यात होणार आहे, अशी माहिती सुनील आंबेकर यांनी दिली आहे। दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की संघाच्या दृष्टिकोनातून भारताचे 46 प्रांतांमधून 407 कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसाबळे यांच्यासह कार्यवाह आणि अखिल भारतीय कार्यकारिणीसह सर्व 11 प्रदेश आणि 46 प्रांतांमधील संघचालक, कार्यवाह तसेच प्रांतीय प्रचारक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती यावेळी सुनील आंबेकर यांनी दिली आहे। तर आता राजकीय वर्तुळात मोठी बातमी समोर येत आहे। शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। न्यायालयात हजर राहण्यासाठी त्यांना कोर्टाचे समन्स बजावले आहे। रवींद्र धंगेकर यांना दुसऱ्या एका प्रकरणामुळे कोर्टानं न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावला आहे। रवींद्र धंगेकरांना कोर्टात हजर होण्यासाठी दिवाणी न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे। समीर मदन पाटील विरुद्ध रवींद्र धंगेकर हा दावा सिव्हिल कोर्टमध्ये 27 ऑक्टोबर या तारखेपासून सुरू झाला। या पार्श्वभूमीवर हा समन्स बजावण्यात आले आहे। आता या खटल्याची पुढील तारीख ही दिनांक 7 नोव्हेंबर 2025 ही असणार आहे। रवींद्र धंगेकर यांच्याकडून समीर पाटील यांच्यावर देखील आरोप करण्यात आले होते। त्यानंतर या विरोधात समीर पाटील यांनी कोर्टात धाव घेतली आहे। कोर्टात दावा दाखल झाल्यानंतर आता या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे। रवींद्र धंगेकर यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा 50 कोटींची नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच बदनामीकारक विधान सर्व प्लॅटफॉर्मवरून काढून टाकावं। वृत्तपत्रांचे संग्रह, वेबसाईट, सोशल मीडिया चॅनल आणि इतर कोणत्याही ठिकाणी ते प्रसारित केले गेले आहेत त्या सर्व ठिकाणी त्यांनी माफी मागावी, अशी मागणी या दाव्यात करण्यात आली आहे। दरम्यान आता या प्रकरणात रवींद्र धंगेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरण सध्या चांगलाच तापलं आहे। हा व्यवहार रद्द करण्यात आला आहे, मात्र त्यानंतर आता जैन मुनी आचार्य गुप्तानंदजी महाराज यांनी मोठी घोषणा केली आहे। आमच्याकडे बातमी आली, बिल्डरनी माघार घेतली आहे आणि आज अर्ज दाखल केला आहे। सुनावणी दरम्यान त्यांना 2 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे। पुढील सुनावणी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे। गोखले बिल्डर आणि ट्रस्टला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे। अजून 2 दिवस आम्हाला साधना करावी लागेल। जोपर्यंत ही डील संपूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत आमचा हा मोर्चा सुरू राहील। जामीन आणि मंत्री ट्रस्टकडे पुन्हा येईपर्यंत लढा सुरू राहणार, असं जैन मुनी यांनी म्हटलं आहे। दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की आमचं आंदोलन कोणत्याही पक्षाविरोधात नाही, आमचं आंदोलन भ्रष्टाचार विरोधात आहे। जोपर्यंत संपूर्ण डील रद्द होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार आहे। देशभरात जैन बांधव उद्या 1 दिवसीय उपवास करणार आहेत, असं यावेळी जैन मुनी यांनी म्हटलं आहे। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जैन बोर्डिंग मध्ये यावं। राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळानं जैन बोर्डिंग मध्ये यावं, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे। शेतकरी हे त्यांच्या स्वतःमुळे कर्जबाजारी झाले नाहीत, तर सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्जबाजारी झाले आहेत। त्यामुळे कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे आणि ती मान्य झाल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही, असं शेतकरी नेते रविकांत तुपकर म्हणाले। शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका, आमदार नव्हे तर 2-4 मंत्र्यांना कापा, पण मागे हटू नका, असंही ते म्हणाले। माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि इतर मागण्यासाठी मोठं आंदोलन उभं केलं आहे। त्यावेळी आंदोलकांना संबोधित करताना तुपकरांनी राज्य सरकारवर टीका केली आहे। आम्ही काही फक्त बोलबच्चन नाही, आम्ही जे बोलतो ते करतो। लोक म्हणतात की शेतकऱ्यांचे मजबूत संघटन होऊ शकत नाही, पण तुम्ही दाखवून दिलं की शेतकरी ही एकत्र येऊ शकतात। इथून पुढे आत्महत्या करायचं नाही। कितीही संकट आली
तरीही जीवन संपवायचं नाही। बच्चू भाऊंनी सांगितलं की आमदारांना कापा, मी त्यापुढे जाऊन सांगतो की 2-4 मंत्र्यांना कापा, पण आता मागे हटायचं नाही, मरायचं तर अजिबात नाही, असं त्यांनी म्हटलं। मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे। मुंबईसह राज्यातील परिवहन सेवा गतिमान करण्यासाठी, अत्याधुनिक करण्यासाठी राज्य सरकारने एसटीच्या ताफ्यात 5000 नव्या बसेस आणण्याची घोषणा केली आहे। त्यानुसार टप्प्याटप्प्याने या बस प्रवाशांच्या सेवेत येत आहेत। मुंबईच्या बेस्ट उपक्रमातील 150 नवीन बेस्ट बस आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे। आपण 157 इलेक्ट्रिकल बसांचं लोकार्पण आज करत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। मुंबईतील 21 मार्गावर या बस धावणार असून 1.9 लाख मुंबईकर प्रवाशांना याचा लाभ घेता येईल। आपल्या मुंबईकरांना अधिक सोयीची गाड्या दिल्या पाहिजे आणि प्रदूषण कमी केलं पाहिजे। 5000 बस घेण्याचा निर्णय झाला, टप्प्याटप्प्याने या येत आहेत। त्यातील 157 बस आज येत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। बेस्ट बसची सेवा एक प्रकारे जीवनवाहिनी आहे। कर्मचारी समाधानी असतील तर सेवा उत्कृष्ट होईल, असे म्हणणारे आम्ही आहोत। सिंगल तिकीटवर आपण गेले आहोत। बेस्टला आपल्या पायावर उभं राहण्यासाठी नॉन फेअर बॉक्सची मदत होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले। तर ह्या होत्या आजच्या बातम्या। पुन्हा उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा E6 TV मराठी।